जवळजवळ सगळं काम आटपलेलं आहे. म्हणजे चपाती व्हायची आहे, अजून चपात्या लाटायच्या आहेत, तर बाकीचं झालेलं आहे. आणि हे काय करते तर ह्या डाळी वगैरे सुकत घालते, घरातच घालायला लागली. आणि उडीद डाळ आहे, चणा डाळ, मूग डाळ असं सगळं, आणि हे तांदूळ आहेत. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर वेळ संध्याकाळची आहे, चहा वगैरे झालेला आहे. आणि सकाळी काय केलं मी, जेवण निम्मं झालं आणि चपाती करायची होती, तोपर्यंतच तांदूळ नीट केले आणि तांदूळ डाळ वगैरे धुवून सुकत ठेवलेलं आहे. वातावरण हे इतका पाऊसवर नाही आहे आज, सुकलेलं आहे. ते भाजणी करून घेणार, ते भाजून घेणार ते आणि प्रणवला दळायला पाठवते, त्यानंतर जेवण करायचं. आणि व्हिडिओ काय येईल, हा व्हिडिओ जो येईल तो 2 दिवसाचा येईल, म्हणजे आजचा आणि उद्याचा, तो एकत्र भाजणी करायची. स्टार्ट करूया. इथे काय दिसतोय, ओटा रिकामा दिसतोय, तर गॅस दिसत नाही आहे, शेगडी त्यावर. तर मी काय केलं होतं, कारण मी म्हणते भाजणी करायची आहे पण शेगडी दिसत नाही आहे, तर दाखवते शेगडी काय केले. तर असं टिपवाय आहे, त्यावर मी ही गॅस शेगडी ठेवून घेतली आहे. कारण काय होतं, भाजणी करायच्या वेळेला पाय वगैरे दुखून येतात, कारण त्यानंतर जेवण आणि करायचं आहे. सगळं उभं राहून म्हटलं की पाय दुखतात, म्हणून मी टिपवायवर अशी शेगडी घेतली आहे. आणि कढईमध्ये आता तांदूळ भाजत घातले. आता तांदूळ भाजले की मग डाळ. तर हर्षदा इकडे तिकडे काहीतरी लागलं तर आणून देते आहे. तर मंद गॅसवर तांदूळ भाजून घेते. जास्त काही करायच्या नाही आहेत चकल्या, थोड्याशा करणार आहे. बऱ्याच वेळेला असं गॅसवरचं काम असेल आणि उभं राहून जर करायचं असेल तर मी असं गॅस घेते बऱ्याच वेळेला टिपवायवर. तर आता इथं माझे तांदूळ भाजून झालेले आहेत आणि तांदूळ इथे मी आता परातीत काढून घेते आणि पुसून घेतली. म्हणजे जरासं तांदळाचं लागतं ना, असं त्याची पावडर लागल्यासारखी. पावडर म्हणजे पावडर लावली नाही आहे, तांदळाचं असं हे पडल्यासारखं, कारण आपण धुतो ते तांदूळ, त्यामुळं जरासं त्याला कढईला लागलेलं आहे. ते पुसून घेतलं नॅपकिन. आणि ही जी चणा डाळ आहे, म्हणजे हरभरा डाळ, ती मी भाजून घेते. तर हरभरा डाळ काय करायचं, खाऊन बघायचं. आपल्याला कळत नसेल ना तर लक्षात घेण्यासाठी भाजली का नाही यासाठी खाऊन बघायची. कटकन तुटली आवाज आला की मग म्हणजे आपल्या लक्षात येतं की बाबा तुटते व्यवस्थित, तर मग डाळ आपण काढून घ्यायची. आणि मग आता मी काय केलं, उडीद डाळ घातली. उडीद डाळ मूग डाळ पटकन भाजून होते, म्हणजे तांदूळ किंवा चणा डाळच्या तुलनेत चटकन भाजून होतात उडीद डाळ आणि मूग डाळ. उडीद डाळ झाली भाजून, मूग डाळ टाकले. मूग डाळ पण लगेच भाजून होणार. तर आता हे साबुदाणे घालणार आहे. तर साबुदाण्याचं काय झालं, काढलेले मी वाटीत मोठ्या पिशवीतले. छोट्या पिशवीत एक थोडेसे राहिलेले होते, ते लक्षात नाही, ते आता लक्षात आलं, बघितलं, म्हणून म्हटलं आता त्याआधी थोडे आहेत ते संपवावेत, म्हणून ते घेतले आणि होते तसे मोठ्या पिशवीत ठेवले, कारण ते बास होतील. आणि मग काय होतं, ती छोटी पिशवी तशीच राहून जाते आणि आपण मोठ्याच पिशवीतले यूज करत जातो. आता म्हटलं दिसले तर ते आधी घ्यावे, म्हणून होती तशी मोठी पिशवी ठेवली. आणि ही आता साबुदाणे भाजतच जे आपण फुटाणा डाळ मी घालणार आहे जी, ती नीट करून घेते. कारण बाकीचं आधी बघितलेलं नीट करून घेतलेलं, पण फुटाणा डाळ हे भाजत नीट होते. कारण साबुदाणा कसं पूर्ण फुलून यावा लागतो, तोपर्यंत भाजायचा असतो, त्यामुळे. आणि मंद गॅसवर आपण भाजतो, त्यामुळे होते नीट करून. त्यामुळे मी नेहमी असंच करते, फुटाणा डाळ साबुदाणा भाजतच नीट करून घेते, म्हणजे दोन्ही कामं ॲट अ टाईम होतात. बरीच वेळेला मी असं करते. प्रणव आला बाहेरून खेळून. आणि ते साबुदाणे झाले भाजून की डाळ भाजून घेणार. धणे भाजायचे, जिरे काय त्यातच टाकते, जिरे नाही भाजत. पण गहू आता प्रणव आला, त्याला काढून द्यायला लावते, आणि गहू पण भाजून घ्यायचे. तर हे आता साबुदाणे फुललेले आहेत आणि हे काढून घेणार आणि डाळ त्यात भाजून घेते. आता इथे मी काय काय घेतले, तांदूळ, चणा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, साबुदाणे, गहू, फुटाणा डाळ, धणे, जिरे असं सगळं घेऊन ते दळून आणणार आहे ते. तर फुटाणा डाळला वेळ लागत नाही भाजायला. साबुदाणे काढून घेतले आणि फुटाणा डाळ आता परतून घ्यायची, म्हणजे जराशी गरम करायची. म्हणजे काय होतं, की ह्या वातावरणात जराशी मऊ पण पडलेली असते आणि दुकानात ठेवलेली असते, त्यातनं कदाचित हवा वगैरे काही लागलेली असते, त्यामुळे कपड्याने पुसून पण ती नीट करून आपण भाजून घ्यायची जराशी. आता त्याचे धणे आहेत, ते धणे
भाजून घेते. हे अशी भाजणी केलेली आहे बघा. आणि अजून गहू भाजायचे आहेत, कारण गहू भाजल्याशिवाय हे होणार नाही. आता ते जिरे दाखवले, ते जिरे असेच टाकले, भाजलेले नाही आहेत जिरे. आणि आता गहू भाजायचे. आता गहू भाजत टाकलेत, प्रणवने दिले काढून, कारण तो नुकताच आलेला म्हणून थोड्या वेळाने काढून घेतले त्याच्याकडून. आता गहू कसे भाजायचे तर पूर्ण फुलले पाहिजेत गहू, आणि ते पूर्ण जवळून घेऊन दाखवते गहू कसे भाजते ते, म्हणजे कळेल की गहू कसे भाजायचे. गहू भाजायला पण साबुदाणा जसे आपण भाजतो तसेच गहू भाजावे लागतात. तर असे हे इथे गहू आहे बघा, असे उडतात, असे मस्तपैकी डान्स करतात कढईमध्ये. तर समजायचं की, आणि फुलतात ते, जो आकार असतो ना त्याच्यापेक्षा मोठा आकार होतो, जसा साबुदाण्याचा होतो तसा. मग समजायचं की आपले गहू भाजलेले आहेत. आता इथे गहू भाजत आलेले आहेत. गहू काढून घेते आणि जरा थंड झाली भाजणी किंवा दळायला देते ते. अशी भाजणी तयार झालेली आहे. आता हा आहे ना तो दुसरा दिवस आहे. आलं असेल लक्षात, कारण हर्षदाचा ड्रेस दुसरा दिसतो आहे. काल वेगळा होता तिचा आणि आत्ता वेगळा आहे. हा दुसरा दिवस आहे. तर ती काय करते वगैरे ते सांगतेच थोड्या वेळात. आणि माझी दुसरी तयारी चालू आहे आत. आणि हिला म्हटलं ही मला असं करून दे, आणि मी आत आहे. तर दिसत असेल पीठ दिसतंय, मसाले दिसत आहेत, कढई आहे, मोठं पातेलं आहे इथे, इकडे एक पातेलं आहे, म्हणजे अशी 2 पातेली आहेत. तर काय करते, बरीचशी तयारी दिसते, कारण पुढे काय आहे आणि काय कशासाठी करते तर दाखवते. हे करताना पण दाखवते. आता इथे चकल्या करायच्या आहेत. तर पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर आणि पीठ वगैरे मोजून घेतलेलं आहे. चकली करताना प्रमाणानेच मोजून घेते. काही वेळेला काही अंदाजाने गोष्टी करते, पण काही गोष्टी आहेत त्या प्रमाणाने करते. म्हणजे मग काही अशा असतात त्या गोष्टी म्हणजे चुकत नाहीत. तर तेलाचं एक ठराविक माप आहे माझ्याकडे असं. तर तेच तुम्हाला दाखवत होते की याप्रमाणे मी तेल एवढ्याच मापाने घालते. ठरलेलं आहे की एवढ्याला एवढं असं घालते. आणि हे मसाले काढलेले आहेत, म्हणजे आपलं तिखट म्हणजे मिरची पूड, ओवा, तीळ आणि मीठ असं सगळं घातलेलं आहे ते तेलामध्ये. आणि पाणी त्यात ओतून घेणार आहे. आणि मग पाण्याला उकळी आली की मग त्यात पीठ घालून घेणार आहे. तर पीठ मोदकाप्रमाणे अगदी मोदका एवढं नाही हे करत, कारण ते झाकून ठेवलं की त्या वाफेत पण छान हे होऊन जातं. तर हे आता पीठ घालून घेते. तुम्हाला दाखवली ती वाफ, म्हणजे उकळली आहे छानपैकी, वाफ आली. ते मसाले छान उकळले गेले पाहिजेत पाण्यामध्ये पण. ते उकळले चांगल्यावर त्याबरोबर लगेच कमी गॅस करून पीठ टाकून घेतलं. आणि हे मिक्स करायचे, सगळे मसाले त्या पिठाला लागले पाहिजेत. असं ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि थोड्या वेळाने काय करायचं, झाकून ठेवायचं. ते बाजूला तसंच ठेवलं थोड्या वेळाने, आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे केलं थोड्या वेळाने तरी चालतं. म्हणजे ते कोमट असतं त्या आतल्यात वाफेनं, आणि छान होतं ते चकल्या. तर ते आता उतरून घेते. आणि पुढची तयारी, तर पुढची तयारी काय आहे, आता इथे हर्षदा येऊन पुन्हा. तर इथे काय करत होते, मी बोलत होते, सांगत होते तुम्हाला, पण आवाज येत होता गाण्यांचा, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करावा लागलेला आहे मला. तर गुलाबजामुन मगाशी ते दाखवलं सुरुवातीला, या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे, त्या ती गुलाबजामुनसाठी गोळे तयार करून देत होती. आणि आता मी ते तळते. तर ते आकार जरा हे झाले तर पुन्हा येऊन मध्ये येऊन ते गोल गोल करते. इकडे तिकडे चालू आहे तिचं. आणि हे गुलाबजामुन पण कसं होतं, मंद गॅसवर तळावं लागतं. तर ते तळून घेणार आता. आणि बरंचसं तळण आहे आज, कारण तुम्हाला दाखवत मी पातेली 1-2 पातेली आहेत, आणि आहे तळण करायचं गोडाचंच एक. तर ह्यादी गुलाबजामुन करून घेते आणि मग पुढची कामं. तर हर्षदामध्ये काय लागेल ते देते, किंवा गोळामध्ये येऊन काहीतरी करते, असं चालू आहे. आमचं बोलणं पण चालू आहे, पण गाणी चालू असल्यामुळे मला व्हॉइस ओव्हर इथं करावा लागतो आहे, नाहीतर मी तो तसाच आवाज ठेवलेला होता. तर आता कारण वेळ लागतो गुलाबजामुनला, पण मंद गॅसवर तळावे लागतात ना, त्यामुळे त्यालाही वेळ लागतो. आणि त्या बाजूला पाक करून ठेवलेले आहेत. तुम्हाला 2 पातेले दाखवले, त्यात एका पातेल्यात मी ते चकलीचं पीठ
तयार करून ठेवलेले आहे आणि दुसऱ्या पातेल्यात पाक आणि कढईमध्ये ते गुलाबजामुन तळते. तर हे आता इथे काय करते तर गोड चकल्या, कारण आता बेंदूर आलेला आहे ना, तर त्यासाठी गोड चकल्या. तर त्या आणि तो व्हिडिओ पूर्ण प्रमाणासहित पाहायचा असेल किंवा गोड अगदी प्रमाणात व्हायचं असेल तर त्यासाठी अगदी प्रमाणबद्ध असं सांगितलेलं आहे आणि तो व्हिडिओ पाहणार असेल तर आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, तर तो इथं अवश्य पहा तुम्ही. आणि असं हे हाताने ह्या चकल्या करायच्या, असे रोल करायचा आणि हातानेच ते वळवून घ्यायच्या, म्हणजे गोल आपण आकार द्यायचा. म्हणजे अशा प्रकारे आपण हाताने ह्या चकल्या तयार करतो आणि ह्या आता तळून घेणार. आणि ह्या जास्त कडक न होण्यासाठी वगैरे अगदी व्यवस्थित प्रमाणबद्ध असं प्रमाण सांगितलेलं आहे की गोड व्यवस्थित होण्यासाठी. ते सगळं आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. आणि अशा ह्या आता ह्या बेंद्रासाठी, म्हणजे बेंदूर आलेला आहे म्हणून त्यासाठी ह्या गोड चकल्या, गुलाबजामुन तळलेले त्यातच लगेच या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. आणि मग त्या चकल्याही करायच्या, म्हणजे तिखट चकल्या पण करायच्या. तर इथे आपल्या ह्या गोड चकल्या किंवा ह्याला खडुकळी पण म्हणतात किंवा कडबोळी पण म्हणतात. तर अशा हाताने तयार केल्या म्हणजे बोटाच्या आणि हाताच्या साहाय्याने तयार केलेल्या चकल्या तयार झाल्या. बघा आमच्याकडे अशी पद्धत आहे, म्हणजे बेंदूर जेव्हा असतो तेव्हा करतात. आणि गुलाबजाम असे तयार झालेत, छान रसरशीत असे मस्तपैकी तयार झाले. कलर एकदम सुंदर आणि टेस्ट पण फार छान झालेली. असे गुलाबजाम छानपैकी तयार झालेत. तर आता हे चकलीचं पीठ जे आपण पातेल्यामध्ये ठेवलेलं ते हे पीठ तर निम्म मळून घेते. आणि मळून घेताना काय करायचं, कोमट पाणी करून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला सोसवेल, आपल्या हाताला सहन होईल एवढं ते कोमट करून घ्यायचं आणि ते मळून घ्यायचं. मळताना छानपैकी अगदी मळलं पाहिजे, भाकरीचं आपण पीठ मळतो ना तसं अगदी मळायचं पीठ. तर इथे मळून झालेलं आहे माझं पीठ. असं चकलीचं पीठ तयार केलं आहे, म्हणजे मळून तयार केलेलं आहे चकलीचं पीठ. तर आता हर्षदाला सांगणार की मला सोऱ्यातून त्या पाडून दे चकल्या, आणि मी चकल्या तळून घेणार. तर ती पाडून देते मला चकल्या. दरवर्षी दिवाळीत किंवा असं बेंद्राला जर केल्या तर ती पाडून देते मला चकल्या आणि मग आम्ही दोघी मिळून चकल्या करतो. तर चकल्या आता तळायला टाकलेल्या आहेत, बघूया कशा होतात, म्हणजे मोडतात का काय, कारण ती पहिली भीती ती असते, मोडतात काय किंवा विरघळतात का, हे आधी ह्या चकलीचं टेन्शन असतं. म्हणून प्रमाण एकदा ठरवलं की आपल्या हातात जे बसले प्रमाण ते ठरवलं की मग नाही जास्त गोंधळ होत, व्यवस्थित होतात. चव वगैरे म्हणजे ठराविकच आपली मग ठरलेली असली की छान होतात ते. तर चकल्या इथे माझ्या तळून झालेल्या आहेत, बघा कशा दिसत आहेत, छानपैकी तयार. आता काय करते, चकल्या सगळ्या तळून घेते आणि मग आपण भेटूया. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि ह्या एवढ्याशा चकल्या तयार झाल्या. अजून इथे गॅस घ्यायचाच आहे आणि गॅस खाली घेतलेला, कारण टिपवा घेतला, टिपवावर गॅस ठेवला आणि खुर्चीपासून तळल्या. कारण एवढं उभं राहून तळलं की कारण बरंच काय तळण झालं, त्यामुळे टिपवायत सरळ घेतला. वेळ लागतो मग उभं राहून पाय दुखतात. अजून थोडी भांडी करायची आहे, बाकीची झालेली आहेत सगळी. आता चकलीची जेवढी राहिली तेवढी करणार आताच, आणि सकाळी बरं पडतं कारण डबा वगैरे असतो. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. आवाज लहान वाटला असेल कारण आजूबाजूला झोपलेत सगळे. चला भेटू पुन्हा.